आणि यानंतर पाहूयात सिटी 60। बच्चू कडूंच्या महाएल्गार मोर्चासाठी भंडाऱ्यातून शेकडो प्रहार कार्यकर्ते निघाले। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ही आरपारची लढाई होणार असल्याचा सरकारला इशारा। बच्चू कडूंच्या नागपूरच्या मोर्चास्थळी राज्यभरातून शेतकरी जमायला सुरुवात। सकाळची चटणी भाकरीची न्याहारी करून आंदोलक सरकारविरोधात एकवटले। शेतकऱ्यांचा आक्रोश खूप मोठा होईल, परिणाम वाईट होतील। आंदोलन सुरू झाल्यावरच देवाभावांना जाग आली का? कराळे गुरुजींचा सवाल। नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानासमोर सुरक्षा वाढवली। बच्चू कडूंचा मोर्चेकऱ्यांना घेऊन रामगिरीकडे कूच करण्याचा इशारा। बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा दुपारी नागपूरच्या बुटीबोरी इथे पोहोचणार। मोर्चासाठी पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी बीडमधील वडवणी शहर बंदची हाक। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करावी, तसंच प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करण्यात आली। फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी बीडच्या वडवणीत सर्वपक्षीय संघटनांकडून निषेध मोर्चा। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदनेनं शरण येण्यापूर्वी त्याचा मोबाईल लपवला। बदनेच्या मोबाईलचा पोलिसांकडून शोध सुरू। निलंबित पीएसआय गोपाळ बदनेचा जुना व्हिडिओ व्हायरल। वर्दीवर नसलेला पीएसआय गोपाळ बदने रस्त्यावर गाडी अडवून चालकांची विचारपूस करत असल्याचा व्हिडिओ समोर। फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी गोपाळ बदने सध्या पोलीस कोठडीत। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडी आज संपते। बनकरला आज पुन्हा फलटण कोर्टात हजर केलं जाणार। डॉक्टर मृत महिलेचा मोबाईल 3 वाजता सील केल्याची पोलिसांची माहिती, पण तिचं व्हॉट्सअॅपचं लास्ट सीन चेक केल्यावर 11:13 दाखवतंय। मग मधल्या वेळेत तो मोबाईल कोणी वापरला? महिलेच्या नातेवाईकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित। साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून मॅग्मो संघटनेनं सरकारविरोधात एल्गार पुकारला। 10 दिवसात ठोस कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। संपूर्ण व्यवहार रद्द करण्याची धर्मदा आयुक्तांना जैन मोदींची विनंती। डील रद्द होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील। विशाल गोखलेंनी मोठेपणा दाखवला, ट्रस्टींनीही योग्य आचरण करावं। विशाल गोखलेंना त्यांचे पैसे परत करावे, जैन मोदींचं वक्तव्य। जैन बोर्डिंग व्यवहारातली गोखले बिल्डरकडून जैन ट्रस्टला मिळालेली 230 कोटींची रक्कम गोठवा, रवींद्र धंगेकरांची मागणी। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। बीएसआयला दिलेलं अनुदान मूळ उद्देशाप्रमाणे होतं का हे तपासण्याचे साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशीचे आदेश। मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीवर रोहित पवारांची टीका। मुख्यमंत्री फडणवीस जाणीवपूर्वक कोणत्याच चौकशा लावत नाहीत। बीएसआयबाबत तक्रार आली होती म्हणून चौकशी करावी लागली, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। 1 नोव्हेंबरला मुंबईत विरोधकांचा मतचोरी संयुक्त मोर्चा। मोर्चाच्या निमित्तानं नाशिक मनसेकडून देखील पक्ष कार्यालयाच्या परिसरात बॅनर लावून मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। एक जुनी घासून गुळगुळीत झालेली रेकॉर्ड पुन्हा एकदा वाजली। तेच टोमणे तेच रडगाणे। भाजप नेते केशव उपाध्यायांची ठाकरे सेनेच्या मेळाव्यावर टीका।